ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे शनी अमावस्या. तर शनी अमावस्येची मी तुम्हाला कथा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम शनी देवाय नमः लिहायला विसरू नका, की जेणेकरून आपल्याला भगवान भोलेनाथांचा व शनिदेवांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. एके दिवशी शनिदेव आणि माता लक्ष्मी यांच्यामध्ये मतभेद चालू होता. लक्ष्मी माता म्हणू लागली की मी श्रेष्ठ आहे, तर शनिदेव म्हणू लागले मी श्रेष्ठ आहे. दोघांमध्ये जेव्हा निर्णय होऊ शकला नाही की कोण श्रेष्ठ आहे, तेव्हा त्यांनी पृथ्वीवर जाऊन एखाद्या इमानदार राजाकडून त्यांचा न्याय करून घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेला पृथ्वीवर प्रयागराज या ठिकाणी हर्षवर्धन नावाचा राजा राज्य करत होता. ते त्यांच्या न्यायासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध होता. शनिदेव आणि माता लक्ष्मी हर्षवर्धन राजाजवळ गेले आणि त्यांना त्यांची समस्या सांगितली. त्यांनी सांगितले की आम्हा दोघांमध्ये हे सिद्ध होत नाहीये की आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे. कृपया तुम्ही या गोष्टीचा निर्णय करा. शनिदेव आणि माता लक्ष्मीचं बोलणं ऐकून राजा हर्षवर्धन मोठ्या धर्मसंकटात पडले. त्यांना समजतच नव्हतं की दोघांमध्ये मोठे कोणाला म्हणावं. जर शनिदेवाला मोठे सांगितले तर माता लक्ष्मी रुसेल, आणि माता लक्ष्मी रुसली तर माझ्या राज्याची सर्व धनसंपत्ती नष्ट होऊन जाईल, आणि जर शनिदेवाला नाराज केलं तर शनिदेव त्यांचा कोप करून माझं पूर्ण राज्य नष्ट करून टाकेल. राजासाहेब निर्णय देताना विलंब करत आहेत. हे पाहून शनिदेव आणि माता लक्ष्मी त्यांना 1 महिन्याचा अवधी देतात. आता 1 महिन्याचा अवधी देऊन ते तिथून निघून गेले. मित्रांनो, माता लक्ष्मी आणि शनिदेव परत गेल्यानंतर राजा हर्षवर्धनची झोप पूर्णपणे उडाली होती. ते प्रत्येक क्षणी फक्त याच गोष्टीचा विचार करायचे की 1 महिन्यानंतर जेव्हा शनिदेव आणि माता लक्ष्मी परत येतील तेव्हा मी कोणाला श्रेष्ठ सांगू, मी काय निर्णय देऊ. राजा हर्षवर्धन समोर खूप बिकट परिस्थिती होती. त्यांना माहीत होतं की एकाला मोठे सांगितले तर दुसरा नाराज होईल आणि त्यांच्यावर त्यांच्या राज्यावर खूप मोठा संकट येऊ शकतं. राजा हर्षवर्धनची यशोमती नावाची पत्नी होती. पतीला अत्यंत चिंतेत पाहून राणीने विचारले, महाराज, तुम्ही कोणत्या गोष्टीने इतके त्रस्त दिसत आहात? कृपया तुमचे जे काही दुःख असेल तर ते मला सांगावे. राजाने त्याच्या पत्नीला सर्व हकीकत सांगितली. राणीने राजाला एक मार्ग सांगितला. हे बघ राजासाहेब, तुम्ही स्वतः कोणालाही मोठा किंवा छोटा सांगू नका. त्यांच्या त्यांच्या जागेवरती दोघेही श्रेष्ठ आहेत. त्यांच्यामध्ये मोठा कोण आहे या गोष्टीचा निर्णय तुम्ही त्यांच्यावरच सोडा. तुम्ही एक काम करा, तुम्ही एक सोन्याचं आणि चांदीचं सिंहासन बनवा. दोन्ही सिंहासन तुमच्या डाव्या आणि उजव्या बाजूला ठेवा. सोन्याचं सिंहासन तुम्ही तुमच्या सिंहासनाच्या उजव्या बाजूला लावा, तर चांदीचं सिंहासन डाव्या बाजूला लावा. 1 महिन्यानंतर जेव्हा शनिदेव आणि माता लक्ष्मी येतील तेव्हा माता लक्ष्मी तुमच्या उजव्या बाजूचं आसन ग्रहण करतील, कारण माता लक्ष्मी ही माता स्वरूप आहे, आणि शनिदेव तुमच्या डाव्या बाजूला बसतील. जेव्हा ते तुम्हाला विचारतील तेव्हा त्यांना कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ नका. जेव्हा ते खूप जास्त विचारतील तेव्हा त्यांना म्हणा की तुम्ही तुमच्या श्रेष्ठतेचा निर्णय स्वतःच सांगितला आहे, मी काय उत्तर देऊ शकतो. राणी यशोमतीचं बोलणं ऐकून राजाला खूप आनंद झाला. त्याला ते पटलं देखील. दर्शक मित्रांनो, 1 महिन्यानंतर माता लक्ष्मी आणि शनिदेव राजाच्या दरबारात आले. तेव्हा तेच घडलं जसं राणीनं सांगितलं होतं. माता लक्ष्मी तर सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाली आणि शनिदेव चांदीच्या सिंहासनावर. जेव्हा त्यांनी दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे या बाबतीत राजाजवळ निर्णय मागितला तेव्हा राजाने सांगितलं की तुम्ही दोघांनी स्वतःच तुमच्यामध्ये मोठा छोटा कोण आहे याचा निर्णय सांगितला आहे. यामध्ये मी तुम्हाला काय सांगू शकतो. दर्शक मित्रांनो, हे ऐकून शनिदेव नाराज होऊन तिथून निघून गेले. माता लक्ष्मी राजाला म्हणाली, हे पुत्र, शनिदेव तुमच्यावर नाराज झाले आहेत, त्यामुळे तुमच्यावर खूप मोठं संकट येऊ शकतो, परंतु तू चिंता करू नकोस, मी नेहमी तुझ्यासोबत असेल. शनिदेव राजावर अशा प्रकारे कोपला की त्यांच्या राज्यावर भयंकर प्रमाणात दुष्काळ पडला. लोक उपाशी पोटी मरू लागले. सर्व प्रजा, पशुपक्षी हर्षवर्धन राजाचं राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये निघून जाऊ लागले. राजाला त्याच्या राज्याची अशी दशा पाहवत नव्हती. 1 वर्षानंतर राजाने त्याचं राज्य सोडण्याचा निर्णय घेतला. आता राजा त्याच्या पत्नीला यशोमतीला सोबत घेऊन घरातून बाहेर निघाले.
एका पिशवीमध्ये राजाने काही दागिने हिरे बांधून घेतले. त्यांनी विचार केला की हे खूप उपयोगी पडतील. या वस्तू विकून मी माझा उदरनिर्वाह करू शकतो. राजा राणी घरातून बाहेर निघाले होते की त्याच वेळेला मोठं वादळ आलं. चारही बाजूला अंधार झाला, त्यामुळे ते त्यांचा रस्ता चुकले. त्यांना काहीच समजत नव्हते की कोणत्या दिशेला जावे. तेव्हाच माता लक्ष्मी एका छोट्याशा कन्येचं रूप धारण करून तिथे येते आणि कंदिलाच्या मदतीने त्या दोघांनाही एका नदीच्या किनाऱ्यावर पोहोचवते. नदीवर राजा आणि राणीला सोडून माता लक्ष्मी तिथून निघून गेले. आता राजा आणि राणी समोर समस्या ही होती की या नदीला पार कसं करावं. राजा आणि राणी या गोष्टीचा विचार करतच होते की इतक्यातच शनिदेव एका नाविकाचं रूप धारण करून नाव घेऊन तिथं पोहोचले. राजाने नाविकाकडे नदी पार करून देण्याचा आग्रह केला. नाविक म्हणाला, हे बघ भाऊ, मी तुला त्या बाजूला पोहोचवू तर शकतो, परंतु माझी नाव ही खूपच जास्त कमकुवत आहे. या नावेमध्ये एकदा फक्त एकच जण बसू शकतो. राजा म्हणाला, ठीक आहे, एकेकालाच पोहोचव. दुसऱ्या किनारी प्रथम नाविकाने राणीला दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचवले. त्यानंतर राजाला घेऊन गेला. तिसऱ्या फेरीला त्या नाविकाने राजाची धनाची पिशवी होडीमध्ये ठेवली, परंतु नाविक तर स्वतः शनिदेवच होता आणि म्हणूनच ती धनाची पिशवी घेऊन नदीच्या मध्यभागातूनच गायब झाला. आता तर राजाजवळ जे काही धन होतं ते सुद्धा संपलं. त्यामुळे राजावर मोठं संकट आलं होतं. राजा हे सर्व देवाची इच्छा आहे असं समजून पुढच्या मार्गाला निघाला. चालत चालत राजा एका गावामध्ये पोहोचला. त्या गावातील लोक जंगलातील लाकडं कापून ते विकण्याचं काम करायचे. राजा सुद्धा राणीसोबत त्याच गावामध्ये राहू लागला आणि लाकडं विकून त्याचा उदरनिर्वाह करू लागला. लक्ष्मी मातेच्या कृपेने राजाला जंगलामध्ये चंदनाचा बाग मिळाला. राजाने चंदनाची लाकडं विकून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कमवले. आता तर राजाचं जीवन अतिशय सुखपूर्वक व्यतीत होत होतं. राजा आणि राणी आनंदात आहेत, सुखी आहेत हे पाहून शनिदेव आणखी एक चाल करतो. एक व्यापारी होता जो त्या गावातून लाकडं गोळा करून दुसऱ्या राज्यात नेऊन विकायचा. आज त्या व्यापाऱ्याचं जहाज त्याच नदीकिनारी अडकलं होतं. त्याने जहाजाला काढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु जहाज हलण्याचं नावच घेत नव्हतं. व्यापाऱ्याला काहीच कळत नव्हतं की आता काय करावे. इतक्यात शनिदेव एका ब्राह्मणाचं रूप धारण करून त्या व्यापाऱ्याच्या जवळ आले आणि म्हणाले, हे व्यापारी, तुझं जहाज चालू शकतो, परंतु जर एखादी पतिव्रता स्त्री तुझ्या जहाजाला हात लावेल तर तुझं जहाज अगदी सहजरित्या चालू शकतो. त्या व्यापाऱ्याने तसंच केलं जसं त्या ब्राह्मणाने सांगितलं होतं. पूर्ण गावातील स्त्रियांना बोलावलं. सर्व स्त्रियांनी त्या जहाजाला स्पर्श केला, परंतु जहाज पुढे सरकलं नाही. कोणीतरी त्या व्यापाऱ्याला सांगितलं की गावामध्ये अजून एक स्त्री बाकी आहे जी इथे आली नाही. व्यापाऱ्याने त्यांची काही माणसं त्या स्त्रीच्या घरी म्हणजेच राजाच्या घरी पाठवली. व्यापाऱ्याने जेव्हा त्यांची माणसं राजाच्या घरी पाठवली तेव्हा राणी यशोमतीने तिथे जाण्यास नकार दिला आणि तिने सांगितले की तिचा नवरा जंगलामध्ये लाकडं कापण्यासाठी गेला आहे. मी तुमच्या जहाजाजवळ येऊ शकत नाही. व्यापाऱ्याच्या माणसांनी परत जाऊन व्यापाऱ्याला सर्व हकीकत सांगितली. व्यापाऱ्याला समजलं की हीच ती स्त्री आहे जी पतिव्रता आहे आणि हीच स्त्री माझं जहाज पुन्हा चालवू शकते. संध्याकाळी पुन्हा त्या व्यापाऱ्याने त्यांची माणसं यशोमतीच्या घरी पाठवली. तेव्हा राजा हर्षवर्धन घरीच होता आणि त्यामुळे त्यांनी व्यापाऱ्याचं निमंत्रण स्वीकार केलं. जेव्हा व्यापाऱ्याने राणीला सांगितलं की तुम्ही जहाजाला स्पर्श करा ज्यामुळे आमचं जहाज चालू शकेल, तेव्हा राणीने पतीची अनुमती घेऊन जहाजाला स्पर्श केला. राणी यशोमतीचा स्पर्श होताच जहाज चालू लागलं. हे पाहून व्यापाऱ्याच्या मनामध्ये पाप निर्माण झालं. त्याने विचार केला की मी जर हिला माझ्यासोबत घेतलं तर माझा खूपच फायदा होईल. ही स्त्री खूपच सुंदर आहे आणि जर माझं जहाज पुढे कुठे अडकलं तर तिच्या स्पर्शाने मी पुन्हा तिथून तो काढू शकतो. असा विचार करून व्यापाऱ्याने यशोमतीला त्याच्या जहाजामध्ये ओढले आणि जहाज घेऊन तिथून निघून गेला. राजा हर्षवर्धन फक्त ओरडत होता, परंतु तेवढ्यात तो जहाज खूप दूरवर गेला होता. राणी यशोमती अत्यंत सुंदर होती. तिला पाहून व्यापाऱ्याच्या मनात पाप जागृत झालं. तो तिला त्याची पत्नी बनवू इच्छित होता. राणी यशोमतीने व्यापाऱ्याच्या त्रासाला कंटाळून सूर्यदेवाला प्रार्थना केली की तिला तिच्या पतिव्रता धर्माची रक्षा करण्यासाठी शरीरावर कोड येऊ दे. राणी यशोमतीची प्रार्थना सूर्यदेवाने ऐकली.
त्याच वेळेला राणी यशोमतीच्या शरीरावर कोडं फुटलं आणि अचानकच राणी यशोमती कुरूप दिसू लागली. तिचं तो कुरूप शरीर पाहून व्यापारी राणीजवळ आता जात नव्हता, पण राणीला नेहमी त्याच्यासोबत ठेवायचा. इकडे राजा रडत रडत नदी किनाऱ्यावरून माघारी चालला होता. राजाला अशी आशा होती की पुन्हा जर जहाज त्याच मार्गाने आले तर तो त्याच्या पत्नीला सोडवू शकेल, परंतु राजाला तो जहाज पुन्हा दिसलाच नाही. त्यानंतर राजा त्याच नदी किनारी साधूंच्या आश्रमामध्ये राहू लागला. आता राजा तेथे साधू लोकांची सेवा करू लागला. साधूंच्या गायी चारण्याचं काम तो करू लागला होता आणि गायीच्या शेणापासून तो गोवरी बनवू लागला. परंतु लक्ष्मी मातेच्या कृपेने त्या गोवरी सोन्याच्या बनायच्या. अशा प्रकारे काही दिवसातच राजाजवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याच्या विटा जमल्या. एके दिवशी तोच व्यापारी जो राजाच्या पत्नीला घेऊन गेला होता त्याचं जहाज त्याच नदीवर आलं. राजाने त्या व्यापाऱ्याला ओळखलं. राजाने व्यापाऱ्याला विटा दाखवत म्हटलं, जर व्यापारी राजाला त्याच्यासोबत घेऊन गेला तर या सोन्याच्या विटा तो त्या व्यापाऱ्याला देईल. त्या व्यापाऱ्याने राजाला ओळखलं तर होतं, परंतु सोन्याच्या विटांच्या लालसामुळे व्यापाऱ्याने राजाला त्याच्या जहाजामध्ये घेतलं. सर्व विटा सुद्धा जहाजामध्ये भरून घेतल्या. जेव्हा जहाज पुढे चालू लागलं तेव्हा व्यापाऱ्याने राजाला नदीत ढकलून दिलं. राजाच्या ओरडण्याचा आवाज राणीने ऐकला आणि तिने ताबडतोब एक मोठं लाकूड पाण्यामध्ये फेकून दिलं. त्या लाकडाच्या आधारावर राजा एका पुलापर्यंत पोहोचला, जिथे येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांकडून टोल वसूल केला जायचा. राजाला तेथील लोकांनी बाहेर काढलं. तिथे लोकांनी राजाला विचारलं, तुम्ही कोण आहात आणि कुठून आला आहात? तेव्हा राजाने सांगितलं की तो एक अत्यंत दुःखी माणूस आहे. त्याचं सर्व काही लुटलं गेलं आहे. त्याच्याजवळ काहीच राहिलं नाही. तेथील लोक राजा हर्षवर्धनला पकडून तेथील राजाजवळ घेऊन गेले. हर्षवर्धन राजाने तेथील राजाजवळ नोकरी मागितली. राजाने हर्षवर्धनला त्याच्याजवळ बागेमध्ये एका मावळ्याचं काम दिलं. दर्शक मित्रांनो, त्या राजाची एक पुत्री होती. तिच्यासाठी नित्यनियमाने सुंदर फुलांचा गजरा एक माळीण घेऊन यायची. एके दिवशी राजकुमारीने माळणीला विचारलं की हल्ली गजरे कोण बनवत असतो? खूपच सुंदर गजरे असतात. माळणीने राजकुमारीला सांगितलं की एक नवीन नोकर आला आहे जो खूपच सुंदर गजरे बनवतो. राजकुमारीने त्या नोकराला पाहण्याची इच्छा व्यक्त केली. जेव्हा तिने राजा हर्षवर्धनला पाहिले तेव्हा राजकुमारी त्याच्यावर मोहित झाली आणि राजासोबतच विवाह करण्याचा तिने हट्ट धरला. तिला राजाने खूप नकार दिला, परंतु जेव्हा राजकुमारी ऐकत नाही हे राजाला समजलं तेव्हा त्याने नाईलाजाने दोघांचं लग्न लावून दिलं आणि जंगलामध्ये एक घर त्यांना दिलं. हळूहळू वेळ पुढे सरकू लागला. काही दिवस असेच निघून गेले. तेव्हा राजा हर्षवर्धन राजकुमारीला म्हणाला, असं नुसतं बसून राहणं मला आवडत नाही. तू तुझ्या वडिलांना सांग की मला जहाजांचा टोल वसूल करण्याचा करार मिळवून दे. राजकुमारीने जेव्हा तिच्या वडिलांना हे सांगितलं तेव्हा राजा सुद्धा म्हणाला की ठीक आहे. आता हर्षवर्धन येणाऱ्या जहाजांकडून टोल वसूल करायचा. अशाच प्रकारे जेव्हा 7 वर्षे निघून गेले, शनिदेवाचा प्रभाव जेव्हा संपायला आला तेव्हा व्यापाऱ्याचं जहाज तिथेच आलं. तेव्हा हर्षवर्धनने तो जहाज थांबवला. व्यापाऱ्याला हे पाहून खूप राग आला. तो ताबडतोब तक्रार घेऊन राजाजवळ पोहोचला. राजाने जेव्हा हर्षवर्धनला विचारलं की त्याने व्यापाऱ्याचा जहाज का जाऊ दिला नाही तेव्हा हर्षवर्धनने सांगितलं, महाराज, या व्यापाऱ्याने माझ्या सोन्याच्या विटा घेतल्या आहेत. हा माझ्या सोन्याच्या विटा देत नाही. राजा म्हणाला, तुझ्याकडे काय पुरावा आहे की या व्यापाऱ्याजवळ ज्या विटा आहेत तर त्या तुझ्या आहेत? तेव्हा हर्षवर्धन म्हणाला, महाराज, तुम्ही याला दरबारात सर्वांसमोर बोलवा. त्या विटा एका बाजूने जोडल्या गेलेल्या आहेत. जर तो व्यापारी त्या विटा खोलू शकला तर त्या सर्व विटा त्याच्या, आणि जर तो त्या विटा खोलू शकला नाही तर त्या विटा मी उघडून दाखवेल. व्यापारी त्या सर्व विटा दरबारात घेऊन आला. राजा व्यापाऱ्याला म्हणाला, जर या विटा तुझ्या असतील तर तू या विटा उघडून दाखव, आणि जर तू त्या विटा उघडू शकला नाहीस तर तुझ्याकडून या विटा घेण्यात येतील. तर मित्रांनो, तो व्यापारी संध्याकाळपर्यंत त्या विटा उघडण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याच्याकडून एक सुद्धा वीट उघडली गेली नाही. शेवटी जेव्हा रात्र व्हायला आली होती तेव्हा राजाचा जावई हर्षवर्धन याची वेळ आली आणि त्याने काही क्षणातच ती वीट उघडून दाखवली. तेव्हा राजाने विचारलं की तू कोण आहेस? तेव्हा राजा हर्षवर्धनने सर्व कथा सांगितली की महाराज, मी आणि माझी पत्नी यशोमती आम्हा दोघांना या व्यापाऱ्याने फसवलं आहे आणि माझ्या पत्नीला यशोमतीला याने माझ्याकडून हिसकावून घेतलं आहे. कृपया तुम्ही मला माझी राणी मिळवून द्या. दर्शक मित्रांनो, राजाने व्यापाऱ्याला सांगून ताबडतोब यशोमतीला आणण्यास सांगितले आणि व्यापाऱ्याला पकडून त्याला कठोर शिक्षा सुनावण्यात आली. राणी यशोमतीने पुन्हा सूर्यदेवासमोर प्रार्थना केली की माझं पूर्वीचं रूप मला परत करावं.
दर्शक मित्रांनो, भगवान सूर्यदेवाच्या कृपेने राणी पुन्हा सुंदर झाली. राजाने आदरपूर्वक हर्षवर्धन राजाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये धनदौलत देऊन त्याचा निरोप घेतला. राजा पुन्हा त्याच्या राज्यात परत आला आणि पुन्हा राजसिंहासनावर विराजमान झाला. एके दिवशी शनिदेव आणि माता लक्ष्मी तेथे प्रकट झाली. शनिदेवाने राजा हर्षवर्धनला म्हटलं, राजन, आम्हा दोघांची स्पर्धा तर एक निमित्त होतं. आम्ही तुमच्या सत्याची परीक्षा घेऊ इच्छितो. आता मी तुम्हाला सांगतो की असे कोणते लोक आहे ज्यांचा नाश कधीच होत नाही. नंबर 1, विपत्तीमध्ये सुद्धा जो धर्माचा आणि सत्याचा त्याग करत नाही त्याचा कधीच नाश हा होत नाही. कठीण प्रसंगात देवता सुद्धा त्याची मदत करतात. नंबर 2, गरिबी आल्यावर सुद्धा जो व्यक्ती अन्यायाचा मार्ग स्वीकारत नाही, पापी मार्गाने जो धन कमवत नाही, असा व्यक्ती देवतांचा सदैव कृपापात्र ठरतो. मी त्याचा कधीच वाईट करत नाही. त्याचबरोबर अशा व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा सदैव टिकून राहते. नंबर 3, धनसंपत्ती आल्यानंतर सुद्धा जो त्याचा अभिमान, त्याचा गर्व करत नाही, गुरुजनांचा, दीनदुबळ्यांचा जो अपमान करत नाही, मी त्यांचा कधीच वाईट करत नाही. मी नेहमीच त्यांची मदत करत असतो. माझ्या कृपेने लोक क्षणातच धनवान बनतात आणि क्षणातच कंगाल सुद्धा बनतात. त्यानंतर शनिदेवाने राजाला आशीर्वाद दिला की तुझं राज्य आता संपन्न होऊन जाईल. धनधान्याची, दौलतीची तुझ्या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नसेल. तुझी प्रजा नेहमी आनंदात असेल आणि कधीच दुःख, दारिद्र्यता तुझ्या राज्यावर येणार नाही. राजाला वरदान देऊन शनिदेव आणि माता लक्ष्मी तिथून निघून गेले. त्यामुळे जेव्हा शनीची 7:30 असते तेव्हा आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते, पण त्यानंतर आपल्याला न्याय हा मिळतच असतो. कहाणी संपत शनिवारची. एका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 3 सुना होत्या. पावसाळ्याच्या दिवशी तो लवकर उठे, सकाळीच लेकी सुनांना सुद्धा शेतावर घेऊन जाई, धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी. याप्रमाणे करता करता श्रावण मासाला पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपल्या नित्याप्रमाणे शेतावर गेला. जाताना घरी सुनेला सांगितलं की मुली आज शनिवार आहे, माडीवर जा, घागरी मडक्यात काही दाणे पहा, थोडेसे काढ, दळून त्याच्या भाकरी कर, केनी कुरडूची भाजी कर, तेरड्याचं बी वाटून ठेव. सुनीनं बरं म्हटलं. माडीवर दाणे पाहू लागली. अर्ध्या भाकरी पुरते दाणे निघाले. तेवढेच तिनं दळले. त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या, केनू कुरडूची भाजी केली, तेरड्याचं बी वाटलं आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात तिथं शनिदेव कुष्ट्याचं रूपानं आले आणि म्हणाले, बाई माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यानं अंघोळ घाल, काहीतरी खायला दे. तिला त्याची दया आली. बरं म्हणाली. घरात गेली. 4 तेलाचे थेंब घेतले, त्याच्या अंगाला तेल लावलं, वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं अंघोळ घातली, भाकरी खाऊ घातली. त्याचा आत्मा थंड केला. तसा कुष्ट्यानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला, तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वळसणीला खोचलं व शनिदेव अदृश्य झाले. नंतर काही वेळानं घरी सासू सासरा दिरा जावा आल्या. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली, संतोषी झाल्या. आपल्या घरात तर काहीच नव्हतं, मग हे असं कशानं झालं म्हणून आश्चर्य करू लागले. दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं. सगळी माणसं घेऊन शेतावर गेला. इकडे काय मौज झाली. शनिदेवानी मागच्यासारखं कुष्ट्याचं रूप घेतलं. ब्राह्मणाच्या घरी आले. मागच्यासारखं मला नाहू घाल, माखू घाल म्हणून म्हणाले. ब्राह्मणाची सून घरी होती. ती त्याच्याशी बोलू लागली. बाबा, आम्ही काय करावं, आमच्याजवळ काही नाही. देव म्हणाले, जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे. ब्राह्मणाची सून मत जवळ काही नाही म्हणू लागली. देव म्हणाले, बरं तर मग तूच जवळ असल तरी नाहीसं होईल, असा शाप त्यांनी तिला दिला. मी अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हंडी मडकी पाहू लागली. तिला काहीच सापडलं नाही. संध्याकाळ झाली. तो सासू सासरे घरी आले. सर्व तयारी पाहू लागले. तो त्यांना काहीच दिसेना. मग सुनेला राग भरली. सुनेनं झालेली हकीकत सांगितली. पुढे 3रा शनिवार आला. ब्राह्मणानं 3ऱ्या सुनेला घरी ठेवलं. जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं. आपण उठून शेतावर गेला. इकडे मागच्यासारखे शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणू लागले. तिनं दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला. देवाने तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले. पुढं काय झालं, काही वेळाने सासू सासरे घरी आले. जेवणाची तयारी पाहू लागले. तो तिथं काहीच दिसेना. मग त्यांनी सुनेला विचारलं. मागच्यासारखी हकीकत ऐकली. सगळ्यांना उपवास पडला. मनात फार खिन्न झाले. पुढे 4था शनिवार आला. ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं. पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला. इकडे शनिदेवानं काय केलं, गलित कुष्ट्याचं रूप घेतलं. ब्राह्मणाच्या घरी आला. सुनेला म्हणू लागला, बाई माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव.
तिनं बरं म्हटलं. अंगाला तेल लावलं, ऊन पाण्यानं अंघोळ घातली, भाजी भाकर खायला दिली. तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? असाच तुझा आत्मादेव थंड करेल म्हणून म्हणाला. आपलं उष्ट वळसणीला खोचलं आणि आपण अंतधाम पावला. पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली, हंडी मडकी पाहू लागली. डाळ दाणा दृष्टीस पडला, तो काढला. तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात सासू सासरे आले. सुनीनं सांगितलं, सगळी तयारी झाली आहे. न्हायला तेल आहे, टाकळ्याची चोकणी आहे, अंघोळीला ऊन पाणी आहे, जेवायला बाजरीची भाकरी आहे, तोंडी लावायला केनी कुरडूची भाजी आहे. सासू सासऱ्यांना आनंद झाला. आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस म्हणून तिला विचारलं. तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितली, दिलेला आशीर्वाद सांगितला. सासऱ्यांना आनंद झाला. इतक्यात काय चमत्कार झाला. सासऱ्यांची दृष्टी वळसणीकडे गेली. तिथं काही खुचलेलं दृष्टीस पडलं. त्यांनी ते सोडून पाहिलं. तो पतरवाळीत हिरे मोती दृष्टीस पडले. सुनीला दाखवली. याच पतरवाळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं. सासरा म्हणाला, देवानं मुलीला आशीर्वाद दिला, दर्शन दिलं. पुढं दुसऱ्या सुनास हकीकत विचारली. त्यांनी तो 2 वेळा आला होता म्हणून सांगितलं. आम्ही त्याला काही दिलं नाही. त्याला त्याचा राग आला. नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हंड्या मडक्यातील दाणे नाहीसे झाले म्हणून 2 शनिवार आपणास उपास पडला. पुढं सासऱ्याने शनिदेवाची प्रार्थना केली, मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागले. जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सपल संपूर्ण हो. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.